आणि स्किपिंगचं एक आपल्याला एक रेकॉर्ड बनवलेलं आहे आपण. स्किपिंगचं आपण 4000 स्किपिंग मारली होती. ह्याच्या आधी आपण ऑफ कॅमेरा आपण 6000 मारले होते वन टाईममध्ये. त्याला लई दिवस झाले, लॉकडाऊनच्या टायमाला मारले होते आपण. कारण की इकडं ट्रॅक्टरवाले गाणे लावलेले मोठे, आवाज लई येऊ राहिला सांज जोरात. तर चला थोडंसं पलीकडच्या लेंथवर आपण वर्कआउट करू आज. त्या पलीकडच्या लेंथला आपण हे इकडे करत होतो, आता या पलीकडच्या लेंथला करू. पलीकडे मारू आता. हे लोकेशन बेस्ट आहे, पुढून सूर्य चमकतो राहिला. आला सूर्य आता. तर या लेवलनी पण इथं स्किपिंग मारता येते आपल्याला. गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 318वा दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे निघू आपण आता. अंधार तर आहे आज. तर आज बाहेर जायचा प्लॅन होता पण कॅन्सल झाला आज. तर करणला काही काम निघलं. तर चला आपण आज रेग्युलर ग्राउंडवर जाऊ. तर अंधार आहे बघा. इथं पहिले लाईट चालू होतं मसनखाईमध्ये इथं, तर बंद झालं ते लाईट आता. तर आता इथून पुढं अंधार आहे बघा. इकडं एवढं काय नाही, उजेड पडतो तरी पुढं आपलं ग्राउंडवर जास्त उजेड पडतो. नवीन प्लॉटिंगचं नाव श्रीरामनगर. ग्राउंडकडे आलो होतो आपण. स्पोर्ट्स क्लब काम झालं चालायचं पूर्ण चालू. म्हणजे आता फक्त नेट लावायचं बाकी आहे, बाकी सगळं झालं काम. तर इकडं पलीकडे गाण्याचा आवाज येऊ राहिला. इकडं ऊस तोडीवाले बघा, या ऊसाच्या पलीकडं गाण्याचा आवाज येऊ राहिला. तर ऊस तोडी आहे. तर चला, आज थंडी पण जास्त आहे थोडीशी आणि अंधार पण लय पडलेला आहे आज. 6 वाजले. 6 वाजता उजेड पडतो, मग 6 वाजता अंधाराचे आज पण. थंडी लय आहे. तर चला, आज बाहेर जायचा प्लॅन होता पण कॅन्सल झाला, करणला काम निघलं. तर जाऊन द्या. भयानक आज. तरी एक दिवस म्हणून आपला 318वा दिवस कंप्लीट आला. एक गोष्ट आहे, अडचणी येत राहत्या आणि एवढी पण नसतं, काही प्रॉब्लेम्स नाही, करायला जागाच नाही म्हणून असं. आणि वर्कआउट कंटिन्यू करणं फक्त एवढं आहे, आपल्याला इच्छाशक्ती पाहिजे फक्त बास आपलं करायची. तर मग बरोबर रस्ता आपोआप निघतो. तुम्ही कसं आहे, आपलं माइंड आहे AI जनरेशनवानी. एकदा म्हणलं ना आपल्याला कारण लागतं तर 10 कारणं देतं आणि आपलं सोल्युशन लागतं ना तर 10 सोल्युशन देतं लगेच. असं पण आपण करायचंच म्हणलं ना बरोबर हे रस्ता भेटत जातो आपल्याला. काही नाही, काय कसं करायला पाहिजे, काय करायला ह्याच्यावर लक्ष द्यायचं. नाही झालं मग मी इकडं आलो, मग मी हाच झालं, ह्या कारणावर लक्ष दिलं ना मग ते आपल्याला सोल्युशन भेटतच नाही. त्याच्यामुळं कधी पण येऊन द्या प्रॉब्लेम, काही येऊन द्या, त्याच्यावर फक्त सोल्युशन पाहायचं, मेन गोष्ट आहे. प्रॉब्लेमकडे लक्ष दिलं प्रॉब्लेम दिसते, सोल्युशनकडे लक्ष दिलं सोल्युशन दिसून जातं. तर चला, किती प्रॉब्लेम आले. माग आपल्याला शूजचा प्रॉब्लेम होता, आपण परेशान झालो तो शूजला. आपण शिवून घेतला तर प्रॉब्लेम सॉल्व होऊन गेला टोटल. हे असं असतं. चला, 2-3 दिवस लागणंच आपल्याला. कारण की 2 दिवस झालं जेवणच नव्हतं, हेच नव्हतं, त्याच्यामुळं वर्कआउट जास्त करता येत नव्हता. थंडीला वाजू राहिली. तर काय करू, थंडी वाजू राहिली तर जर्किंग घालू. म्हणजे जर्किंग घालायचं नाही, जर्किंग काढायचं आणि वॉर्मअप करायचं. वॉर्मअप केलं ना पूर्ण आतून बॉडी गरम झाली तर थंडी वाजत नाही. नाही तर असं बसलं ना तर थंडी वाजन. तर चला पहिले वॉर्मअप करू. भाऊ मी लाईट बंद केला हो.
चला वॉर्मअप कंप्लीट झाला आपला. आता आता काय करायचं आहे, जॉगिंग करायची आपल्याला. तर आपला इथं सामान विमान इथं ठेवू आणि आता जॉगिंग कुठं करायची इकडं ते बघू. कारण की इकडं ट्रॅक्टरवाले गाणे लावलेले मोठे, आवाज लई येऊ राहिला सांग जोरात. तर चला थोडंसं पलीकडच्या लेंथवर आपण वर्कआउट करू आज. त्या पलीकडच्या लेंथला आपण हे इकडं करत होतो, आता या पलीकडच्या लेंथला करू पलीकडं. तर चला लय थंडी, हात पूर्ण जाम झाले, थोडंसं रनिंग करणं लागेल. आणि आजचा वर्कआउट वेगळा आहे, वेगळा म्हणजे मागच्या संडेला जो केला ना तोच आहे. लय आता वॉर्मअप रनिंग करू. जॉगिंग केली, जॉगिंग केल्यानंतर बॉडी गरम होईन आणि मग आजच्या वर्कआउटला आपण सुरुवात करू. तर चला आता जॉगिंग केली आपण थोडीशी. 4 राऊंड मारले, म्हणजे 2 राऊंड मारले 400चे, 100-100चे असे. तर 400 झालं मीटर. परत बॉडी गरम झाली थोडीशी. तर आता काय करणार आहे, आजचा वर्कआउट आपला स्किपिंग. तर स्किपिंग मारणार आहे आपण. तर चला आपल्याला इथं तर मारता येणार नाही, आपल्याला पलीकडचं सेट तिकडे जाणं लागेल. तर स्किपिंग अशी आहे, तर कमी याच्यात जास्त कॅलरी बर्न होती आणि वर्कआउट जास्त होतो स्किपिंगने. तर चला, कारण की इथं ऊसतोडीवाले पण आलेले आहे, त्याच्यामुळं गाणे लावलेले मोठ्याने. तर इथं काय इरिटेट होऊ राहिलं थोडंसं. तर आपण काय पलीकडे जाऊ, तिकडं रेग्युलर जागेवर आपण स्किपिंग मारायला. तर चला आणि बघू आज स्किपिंग किती मारता येते. रेकॉर्ड तर नाही बनवायचं आज, पण तरी एक ट्राय करू. जेवढं नॉर्मल आहे ना त्यापेक्षा थोडं जास्त मारू आपण, रेग्युलर जेवढं आहे तेवढं. तर चला, पण स्किपिंग मारली पाहिजेत तुम्ही. स्किपिंग मारली तर स्टॅमिना वाढतो, एक्स्ट्रा फॅट सगळं चालला जातो आपला. त्याच्यानंतर काप्स बनते आपली, हे काप्स असते ना खालचे, तर काप्स बनले ना तर रनिंगमध्ये म्हणजे स्प्रिंट वाढायला किंवा रनिंग पळायला काही प्रॉब्लेम येत नाही आणि शिनपिन होत नाही तुम्हाला. मेन गोष्ट ती काप्स मजबूत असल्यावर. तर चला आपल्या या लोकेशनवरच आपण स्किपिंग मारू पहिल्याच्या. तर चला आपण इथं स्किपिंग मारू. आता हे लोकेशन बेस्ट आहे, पुढून सूर्य चमकतो राहिला, आला सूर्य आता. तर ह्या लेवलनी आपण इथं स्किपिंग मारता येते आपल्याला.
आपण मारले 200-200चे 10 सेट मारले आपण. तर रेकॉर्ड आहे बघा, असं मोजून ठेवून लागतं नाही तर विसरून जाते बघा. 10 आहे बघा. तर स्किपिंग मारले आज आपण. स्किपिंगने सांगितलं काप्स पॉवर वाढते आपली, काप्समध्ये मजबूत होती. त्याने काय तुम्हाला रनिंगमध्ये म्हणजे स्पार्क पॉवर येते. जर काप जेवढे मजबूत असले ना आपले, तेवढं रनिंगमध्ये स्पार्क पॉवर येते आपली. तर चला आता काय करू, आजचा वर्कआउट एवढाच होता. 2000 स्किपिंग तर कंप्लीट झाले आपल्या आजच्या. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. हे गाणं तर लावलेलं आहे इथं, त्याच्यामुळे गाण्याचा आवाज लय शिव राहिला इथं. तर एखाद्या स्ट्रेचिंग आपण इकडं करू, आउट साईडला थोडीशी बाहेर. तर चला, तर आता तिकडचं आपल्याला हे आणणं लागेल आपलं स्ट्रेचिंगचं सामान. ट्रॅक्टर गेलं वाटतं, आवाज येत नाही. पण चला आपण स्ट्रेचिंग आज इकडंच करू, इकडेच घेऊन येऊ. तिकडं काय खरं नाही, तिकडे लय आवाज येऊ राहिला. 2-2, 3-3 ट्रॅक्टर आहे, ऊसतोडीवाले लय गाणं वाजू राहिलं तिकडं. आज करणसुद्धा नाही आला. आज दुसरं कोणीच नाही आलं इकडं जॉगिंगला किंवा वर्कआउटला. आज थंडीच लय जास्त होती. तर चला सामान घेतलं आपण. आता आपण थोडंसं पलीकडे इकडे बसू. आणि स्किपिंगचं एक आपल्याला एक रेकॉर्ड बनवलेलं आहे आपण. स्किपिंगचं आपण 4000 स्किपिंग मारली होती. ह्याच्या आधी आपण ऑफ कॅमेरा आपण 6000 मारले होते वन टाईममध्ये. त्याला लय दिवस झाले, लॉकडाऊनच्या टायमाला मारले होते आपण. तर आता तोच रेकॉर्ड परत हे करायचं आहे, कारण की लय दिवस झाले. तेव्हा स्टॅमिना एकदम म्हणजे परफॉर्मन्स चांगला होता रनिंगचा. तेव्हा एकदम म्हणजे भरती मारत होता तेव्हा. आता मध्ये 1-2-3 वर्ष गॅप झाला. डायरेक्ट गॅप झाल्यानंतर मग परत काय करावं, लय आळस आलता. त्याच्यामुळे काय करत परत आपण चॅलेंज चालू केलं. चॅलेंजशिवाय ऑप्शन नाही. तुम्हाला एक तेच लास्ट वेळेस सांगतो, चॅलेंज घ्या, चॅलेंजशिवाय ऑप्शन नाही. नाही तर असं नुसतं करायचं म्हणून केलं ना, तर मग काहीच पर्याय नाही. मग त्याला माणूस आज जीवार करतो, उद्या जीवार करतो. आपण कालच बघा ना, काल टार्गेट कंप्लीट करायचं होतं म्हणून गावाकडून आलो तरी आपला वॉर्मअप कंप्लीट केलाच नाही. तर असं करायचं असलं ना तर जीवार आला असतं, सोडून दिलं असतं. त्याच्यामुळे म्हणलो एक टार्गेट घ्या, टार्गेट कंप्लीट करा. टार्गेट जर असलं तर आपल्याला बरोबर रस्ता आणि आपल्याला करायची इच्छा होती. नाही तर असं मनाने म्हणलं ना, मनाने काहीच होत नाही. प्रत्येक ह्याला डिसिप्लिन लागतो आणि शिस्त लागते. तर चला इथं जागा ओके बघा, थोडीशी प्लेन. इथंच आपण आजचा वॉर्मअप इथंच करू. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग केली आपण. आता जायची तयारी करू. आता
सामान नहीं बनाती। तर चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आज आपण केलं स्किपिंग. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.